ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून। सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर। पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं। सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये। खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट। लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच। आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला। तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन। दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स। ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या। ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर। संपर्क 9372 1 2044। ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा। संगमनेर नगर परिषद निवडणूक 2025 नंतर संगमनेर सेवा समितीचा झेंडा शहरावरती अभिमानानं फडकताना दिसतोय। या विजयामागे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, डॉक्टर सुधीरजी तांबे, माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे तसेच आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाची ठळक छाप आहे। नगराध्यक्ष पदाचा मान मिळाल्यानंतर देखील नव्या नगराध्यक्षा सौ मैथिलीताई सत्यजित तांबे यांनी परंपरेपेक्षा कृतीला प्राधान्य देत पदभार स्वीकारण्याच्या आधीच स्वच्छ संगमनेरचा संदेश दिला। माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेनुसार त्यांनी सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांच्या हातामध्ये झाडू देत स्वच्छता मोहीम जोरदारपणे राबवली आहे। या कृतीनं संगमनेरकरांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। नागरिकांच्या तोंडून एकच सूर उमटला, सासू शेर तर सून सवा शेर। माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांनी घालून दिलेल्या कामाच्या पायावरच नव्या नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे यांनी अधिक वेगवान आणि सकारात्मक दृष्टीनं सुरुवात करत महाराष्ट्राला वेगळा संदेश दिलाय। या कामाची दखल घेत संगमनेरकरांनी व्यक्त केलेला विश्वास खरा ठरेल अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होतीये। संगमनेर सेवा समितीला दिलेल्या मतांचे समाधान पुढील 5 वर्षांमध्ये नक्कीच दिसून येईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय। स्वच्छता, विकास आणि शिस्त या त्रिसूत्रीवरती चालणारे संगमनेर येत्या काळामध्ये स्मार्ट सिटीच्या दिशेनं भक्कम पावलं टाकेल आणि त्या वाटचालीमध्ये संगमनेर सेवा समिती निश्चितपणे सार्थ ठरेल अशी अपेक्षा आज प्रत्येक संगमनेरकर व्यक्त करताना दिसतोय। 24 तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आपण आज संगमनेर नगर परिषदेमध्ये संगमनेर सेवा समितीने झेंडा फडकवलेला आहे आणि त्यामध्ये नगर अध्यक्ष सौ मैथिलीताई तांबे यांनी सर्व नगरसेविका सेवक यांच्या हातात झाडू दिलेला आहे। पहिल्याच दिवशी त्यांनी पदभारही स्वीकारला नाही, परंतु संगमनेर स्वच्छ करायचं हे अभियान हातात घेतलेलं आहे। ताई, आज आपण सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्या हातात झाडू दिलेला आहे, आपण पदभारही स्वीकारला नाही आणि संगमनेर स्वच्छ करण्यासाठी सर्वांच्या हातात झाडू दिलेला आहे। काय म्हणणार आहात यावर? आम्हाला आमचे लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब त्यांनी सूचना दिली की उद्यापासून पहिलं काम करायचं ते स्वच्छ करायचं काम करायचं, पूर्ण शहर स्वच्छ झालं पाहिजे। ह्याच्यासाठी आम्ही सर्वांनी एकखटी येऊन सर्वांनी आमचे जे सहकार्य आहेत नगरपालिकेच्या स्वच्छतेचे पण त्यांच्या सोबत आम्ही ते गाव स्वच्छ करायचा कार्यक्रम चालू केलेला आहे आणि आम्हाला काही लाज नाही त्या गोष्टीची, कारण हे आमचं घर आहे, आमचं घरासारखं आम्ही याला मानतो, म्हणून आम्ही ही स्वच्छता लगेच चालू केलेली आहे। मग पदभार कधी स्वीकारणार आपण? आता आम्ही नेमकी जरा अभ्यास दौऱ्यावर आम्ही सगळेजण चाललो आहोत, मी दादा सत्यजित दादा, तर तिथून आले की आम्ही पदभार घेऊ, पण आमचं काम तर चालू राहणार आहे। मग संगमनेरकरांना काय आव्हान या निमित्ताने आज आपण काय संदेश देऊ इच्छिता? प्रथमतः मी त्यांचे खूप आभार मानते, धन्यवाद। तुम्ही सर्वांनी आम्हाला इतकं प्रेमाने आणि इतक्या मोठ्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना निवडून आणलं, त्यासाठी मी तुम्हाला खूप खूप आभारी आहे तुमचे सर्वांचे। आणि आम्ही सगळेजण तुमच्या सगळ्या अपेक्षांवर खरं उतरू ह्याचीच आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहोत। आणि जी म्हण म्हटली जाते संगमनेरकर की सासू शेर तर सून सव्वा शेर, तर काय म्हणणार आहात यावर? नाही तसं आता कसं असतं, त्या माझ्यापेक्षा खूप जास्त हुशार आहेत आणि माझ्या सोबत त्या असल्यामुळे मी कदाचित सव्वा शेर असेल,
पण त्या आहेत म्हणून मी 1.25 शेर आहे, नाहीतर मी शेरच असेल मग. ताई, आपण काय म्हणणार आहात? काय विजन घेऊन आपण संगमनेरकरांना आव्हान करणार आहात? आता आमदार सत्यजित तांबे यांनी 2.0 जी विजन दिलेली आहे त्यानुसार आपल्या गावात पहिल्या 100 दिवसात काम सुरू झालेलं आहे. आजपासून काम सुरू झालेलं आहे. आपण आज एसटी स्टँड स्वच्छ करतोय, परत रस्त्याच्या कडेची धूळ आपण खरडतोय. त्या झाडांना कित्येक महिन्यांमध्ये पाणी नाही, ते जळून चालले, त्यांना आपण पाणी घालतोय. आणि सगळं जे गाव आहे, ज्या आपल्या 5 नद्या आहेत त्यांचे काठ सगळं काही स्वच्छ करण्याचं काम आपलं सुरू झालेलं आहे. काही 9 वर्षापासून संगमनेर अस्वच्छ होतं का? मग तुम्हाला काय वाटतंय का 9 वर्षापासून आता सत्ता नव्हती आणि नगरपालिका वंचित होती नगरसेवक नगराध्यक्षसाठी, तर काय म्हणणार आहात यावर? 5 म्हणजे पहिले 5 वर्ष तर आम्ही होतो, नंतरचे 4 वर्ष आम्ही नव्हतो. पण 4 वर्षामधल्या ह्या 1 वर्षापासून गाव खूप खराब झालेलं आहे. कारण लक्ष द्यायला कोणी नव्हतं आणि जे प्रशासक होते त्यांच्या 2-2 महिन्याला बदल्या, कुणी इथं टिकायला तयार नव्हतं. त्यामुळं ही अशी परिस्थिती ही ओढावलेली आहे. मग काय पुढं कशा पद्धतीने संगमनेर हाताळणार आहात? जसं आज पहिल्याच दिवशी आपण सुनेला किंवा मग नामदार साहेबांनी संदेश दिलाय किंवा मग आव्हान केलेलं आहे सगळे नगरसेवक नगराध्यक्षांना की स्वच्छ पहिले करायचंय संगमनेर, तर कशा पद्धतीने करणार आहेत? काय खरं तर 35 वर्षापूर्वी डॉक्टर सुधीर तांबे या शहराचे नगराध्यक्ष झाले. त्यांनी तेव्हा खूप झाडं लावली, खूप स्वच्छता केली. तेव्हाही त्यांनी ओला कचरा सुका कचरा आमच्या घरापासून सुरू केला होता. आणि त्यानंतर मी आले, माझे वडील सहकार मंत्री भाऊसाहेब संतोजी थोरात दादा यांनी माझ्या निवडणुकीत दुर्गाताई जर नगराध्यक्ष झाली तर ही सिटी ग्रीन सिटी होईल, क्लीन सिटी होईल आणि गार्डन सिटी होईल, अशा प्रकारची हाक त्यांनी दिली. आणि तेवढंच मी धरून या ठिकाणी 15 वर्ष सलग काम केलं. मधल्या 2.5 वर्ष दिलीप भाऊ कुंड हे नगराध्यक्ष होते. वरचे हे 4 वर्ष सुद्धा आपण लोकांना कल्पना नव्हती, काही महिलांना कल्पना नव्हती, ते आम्हाला कामं सांगत होते, आम्ही करत होतो. पण 1 वर्षापासून मात्र थोडीशी इथं ठप्प सेवा झाली आणि कुठल्या प्रकारची स्वच्छता, आणि तिथं संपूर्ण शहर इतकं मागं गेलं की मला रोज वाटायचं की आता झाडू घेऊन जाणू की काय. आता निश्चितपणे डॉक्टर मैथिली तांबे या सगळी स्वच्छता करतील जे 2.0 मध्ये आहे. आणि हे शहर संपूर्ण भारताच्या नकाशामध्ये चमकेल अशा प्रकारचं शहर आपल्याला करायचंय. निश्चितच संगमनेरचे नगराध्यक्ष यांनी अनोखा उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आलेला आहे. संगमनेरचं नाव हे भारतामध्ये घेऊन जायचं काम या निमित्ताने करत आहे. आणि संगमनेरचे नगराध्यक्ष यांनी झाडू हातात घेऊन स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेरची संकल्पने सोबत एक संदेश वेगळा दिलेला आहे. पाहूया शाविश शेख, C24 तास संगमनेर. शाविश शेख, C24 तास संगमनेर. डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित डोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले. मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 82 61 96 76 24.